सर्वोत्कृष्ट सहाय्यक काय म्हणाला तू? पत्नी. असं नाही, असं कुठलं असं अवॉर्ड असतं. अरे नाही रे, असतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ची पत्नी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक पत्नी. अरे नाही रे, असं अवॉर्डच नसतं. त्या माणसाने मला सांगितलं पण नाही. अरे पण असं का? किती वाटते तुम्हाला मी पुढे निघून जाईन तुमच्या? अरे, पण तू- इन्सिक्युअर आहात तुम्ही. अरे पण तू शर्यतीत नाहीच आहेस तर का भीती वाटेल मला? भाऊजी, यांनी मला सांगितलंही नव्हतं. इन्सिक्युअर माणूस आहे हा. मला माहित असतं तर मी आले नसते. थांबा यार, झालं नाही यार तुम्ही. आम्ही थांबू शकत नाही. निघतो. चल. प्लीज निघा. चल, वहिनी आम्ही बघतो पिक्चर. हा येतो मी. तुम्ही जा. येतो. वहिनी भाऊजी, फक्त जाता जाता एवढंच सांगतो की भरल्या पाण्यात घरातनं डोळे कधी बाहेर काढायचे नाहीत. काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? काय बोलताय? अहो भरल्या घरात डोळ्यातून पाणी काढायचं नाही. वहिनी वहिनी कशा? भाऊजी, मला बहीण नाहीये वहिनी. भाऊजी, भाऊजी मला पण 4 भाऊ आहेत भाऊजी. हे वाक्य आनंदाने घ्यायचं असतं. मला पण अशी बेल नाहीये रे. अरे अशीच आहे. अरे अशी नाहीये रे. अरे मी बघतो ना एपिसोड, अशीच आहे. समय कशी बेल आहे? अरे थांब ना यार, हे भिंत आहे ना मध्ये. लॉजिक लाव ना यार काहीतरी. नटानी चौथ्या भिंतीचं भान ठेवलं पाहिजे. अरे नटानी ना, आपल्याला काय? मी कधी दरवाजा उघडायचा सांगा रे मला. हा ये हा, झालं. समय, समय, समय. समय ये लवकर ये. अरे हा कोण आहे? अच्छा. अरे अरे स्वप्नील यार, कशा तू? ए ऐकलंस का? आई गं, प्रसाद नमस्कार. जावा दे. आई गं, स्वप्नील बांदोडकर. फेवरेट आहे मी तुमची एकदम. मला खूप आवडतात आई ते. तिकडे ये. अरे शांत होऊ ना जरा. प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी आहेत ते. वहिनी काय हरकत नाही. हरकत नाही. वहिनी बसा. अरे सॉरी यार. अरे हो, वहिनी ठीक आहे बसा ना. बसा. अरे अहो, वहिनी शांत बस जरा. Sorry, मला अरे, नका. नको. वहिनी मला सवय नाही असं सेलिब्रिटी येण्याची. तुम्ही काय हो? सॉरी मला तुमची चूकच नाही वहिनी. हा आणत नाही ना तुम्हाला भेटवाल कधी सेटवर. आम्ही किती वेळा सांगतो वहिनी नाण, वहिनी नाण. एक मिनिट. वहिनी तिकडे बघा. तिकडे बघा ना प्लीज. इकडे बघा. भाई सेम. अरे वहिनी तुम्ही सेम एका मोठ्या बॉलिवूड हिरोईन सारखे दिसता. कृती सनन. वहिनी या. वहिनी 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 हे नाही. मी आणि कृती सनन नातेवाईक आहात. हाय, आमची बहीण आहे. वाटलंच. कुठली लांबची बहीण? वडनेरकर आडनाव आहे. डे लावून फिरतेस तू. कृती सेनन कमी, सुरेश मेनन जास्त दिसतेस तू. ऐक. रे वाटेल बोल नकोस. अरे नको करूया. काय हाय बाकी काय? घरी यायला पाहुणे काय पाणी बिणी विचार. पाणी आण. ए वहिनी बसा बसा. सम्या पाणी आण. नाही नाही, मी जरा स्क्रिप्ट लिहितो. तू सम्या पाणी आण. अरे मी स्क्रिप्ट लिहितो तो. त्या स्क्रिप्ट मध्ये जे पाणी घालतोस ना त्यावेळी आज आमच्यासाठी पाणी आण. एक दिवस तू पाणी आणलास तू झिजणार आहे सम्या. हे असं काय? ए पाणी आण रे. आणि 2 कप चहा टाक साहेब, 2 कप. आज काय त्यांच्या मनात मला काही कळत नाहीये आज. वहिनी वहिनी. वाटलं तुम्ही आज इथे कसे पण अचानक? आमचा चित्रपट येतो ना नवीन. तर मग आता काय होतं, लोक ओरडतात ना प्रमोशन होत नाही म्हणून आम्ही काय विचार केला, काय? लोकांच्या घरोघरी जाऊनच प्रमोशन करूया. घरी जायचं. दारोदारी फिरतोय छान आहे. सगळ्या बिल्डिंग सगळ्या घरांमध्ये. म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला ते हे द्यायचंय पॅम्पलेट. नाही, आम्ही व्हेज आहोत, नाही खात पापलेट वगैरे. पापलेट नाही पॅम्पलेट म्हणतात. नीट ऐक. एवढं काय सेन्स ऑफ अरे कुठे एवढं? काही काही अरे सेन्स ऑफ ह्युमर नाहीये, फंबल पडलाय तिचा. ऐक. नेहमीचा मूर्खपणा आहे. वहिनी सेन्स ऑफ ह्युमर आहे. वहिनी मला सांगा ते हा जे बाहेर मिरवतो स्किट लिहितो खरं सांगा तुम्ही लिहून देता ना? सकाळी लिहिते मी. रोज सकाळी लिहावं लागतं. अरे मस्त वहिनी. मी
कशी नाचतेस थांब ना जरा कोण आलंय त्यांच्यासमोर नको करूस त्यांच्या नादाला नको लागूस अनेकांना पोचवलंय त्यांनी सोडतो बाबा थांब जरा शांत बस जरा बाबा से चल झालं ना बाकी मी येतो पिक्चरला हा नक्की येतो चला चला येस येतो हा. हा या चल काय आलं काय ना काय झालं वहिनी काय 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 झालंय पशा श्श, थांब जरा. काहीच नाही काय झालं काय झालं वहिनी काय झालंय तुमच्या डोळ्यात एवढं पाणी का दाटू झालंय वहिनी यार 2 मिनिट थांब इकडे इकडे जोडतो यार नका करू यार अरे ती रडायला लागेल पुढचे 2 तास रडत बसेल ती तिचा स्वभाव तसाच आहे तिचं तिला सांगितलं ना जरा अंग गरम लागतंय 102 ताप येतो दुसऱ्या मिनिटाला ओके नाही ग नेहमी वहिनी इकडे बस अरे नका करू, नका करू. वहिनी अरे यार. वहिनी माझ्या डोळ्यात बघा अरे नको असं नको ग एवढं नाही वहिनी थोडं लांबून माझ्या डोळ्यात बघा वहिनी आणि मला सांगा वहिनी तुमच्या डोळ्यांमध्ये दुःखांचा महापूर दाटून आलाय वहिनी अरे कुठला महापूर वहिनी काय झालंय वहिनी काय झालंय अगं कोणी मेलंय का तुझ्या घरचं कसं असं एवढं रडतात? हे हात लावू नको ना हा तर तिला आवरायला हवं ना अरे भाऊजी शांत शांत मी आज सगळं बोलणार आहे बोला बोला वहिनी तुम्ही मोकळ्या व्हा आणि आम्हाला स्किट मधनं पटकन मोकळं करा भाऊजी प्लीज प्लीज सांगा तुम्ही अरे प्लीज यार बोला बोला बाई भाऊजी तुम्ही विचारताय म्हणून सांगते नाही तर मी असं बाहेर जाऊन नाही बोलणार बोला 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 यांना बघवत नाही माझं कौतुक अरे अरे असं नाही आज आज तुम्ही मला बोललात मी कृती झेंटा दिसते हो कुठली प्रीती झिंटा कृती सेना नाही ते अरे कृती झिंटा असं नाही झिंटा आहे कृती झिंटा नाही आहे तुम्ही बोला तुम्ही वहिनी आत्ताही माझ्या चुका काढताय जाऊ दे बोला तुम्ही मी हा त्यांना बघवत नाही माझं नाही, कोणी तुम्ही कौतुक केलं ना की हे बापरे हिचं काय पुढे जाईल का आपल्या अशी यांना भीती वाटते यांना काय वाटतं मी ग्रेट मी करतो ते सगळं ग्रेट भाऊजी भाऊजी गेली 10 वर्ष शी समय शी 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 समय शी एक मिनिट गेली 10 वर्ष याचा शी करण्यासारखं काय मला सांग तू सांग काय ही बोलली याच्यावर तू शी समयाशी असं रिॲक्ट झालास काय बोलली ऐकू आलं तर काय कळलं का तुला मग नको ना आधी नीट बघ आणि रिॲक्ट हो समोरच्या खुर्चीवर बसलास का काही न बघता रिॲक्ट व्हायला अर्धवट काहीतरी असं नको करूस आज त्यांना बोलू नका मी आज बोलणार आहे हा सगळं वहिनी तुम्ही बोला आज काही होते मी बोलणार आहे. बोला नको भाऊजी गेली 10 वर्ष हा माणूस फक्त स्किट करतोय बरोबर. कसं जगायचं आम्ही आमच्या शाळेचा रियुनियनचा व्हॉट्सअपवर ग्रुप आहे मला माहिती आहे एक मिनिट काय ग्रुपचं नाव काय थांब जरा ग्रुपचं नाव काय कॉलेज रियुनियन ग्रुप हाच आहे आज असणार अरे तोच असणार ना सगळं अरे माहिती तोच आहे माहिती भाऊजी. भाऊजी खरंच तो ग्रुप आहे ना त्याच्यात मला वहिनी वहिनी बोला बोला वहिनी बोला भाऊजी त्यात मला स्किट्याची बायको म्हणून ओळखतात कुठे चाललंय कुठे चाललास तू तुला या घरात एक क्षणही राहायचं नाहीये हा? स्किट्याची बायको अरे तुला स्किटाचा जज म्हणून ओळखतात ते बघ आधी उगाच त्यांना बोलू नका हा ते सिनेमे पण करतात हा. ऍक्टिंग करतात ते दिग्दर्शन करतात हा आता वहिनी मी निर्माता पण आहे आणि एक छोटस गाणं पण गायलं आता भाऊजी काय काय करतात भाऊजी बघा आणि मुळात ते ज्या शैलीची ऍक्टिंग करतात ना त्याच शैलीचं अवॉर्ड त्यांना मिळतं हा. तुमच्यासारखं नाहीये मी सिरियस रोल केलाय आणि कॉमेडी अवॉर्ड घेऊन जाईल. अरे कुठल्या डिरेक्टर कडे काम करतो रे तू अरे तूच होतास तूच ए भाई हे अरे आता मी तुझ्या डिरेक्शन मध्ये काम करतोय मला कुठला अवॉर्ड मिळणार कॉमेडी केलं ना म्हणजे? तुला सिरियस मिळणार तुला सिरियसली कॉमेडी मिळणार भाई दोन्ही अवॉर्ड कसे मिळतील दोन्ही मिळत अरे एका अवॉर्ड वर ना आठवलं वहिनी काय? प्लीज नको वहिनी तुम्ही त्या अवॉर्ड फंक्शनला का नव्हतात वहिनी मी नाही येत ना कुठला अवॉर्ड मी यांच्यासाठी कशाला नॉमिनेशन होतं वहिनी
चंद्रमुखीसाठी तुमचं नॉमिनेशन होतं सर्वोत्कृष्ट सहाय्यक पत्नी. अरे नाही रे, हे कुठलं अवॉर्ड आहे? सर्वोत्कृष्ट सहाय्यक काय म्हणाल तू? पत्नी. असं नाही, असं कुठलं अवॉर्ड? असं अवॉर्ड असतं. अरे नाही रे, असतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ची पत्नी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक पत्नी. अरे नाही रे, असं अवॉर्डच नसतं. त्या माणसाने मला सांगितलं पण नाही. अरे पण असं का? किती वाटते तुम्हाला मी पुढे निघून जाईन? तुमच्या अरे, पण तू- इन्सिक्युअर आहात तुम्ही. अरे पण तू शैरतीत नाहीच आहेस तर का भीती वाटेल मला? भाऊजी, यांनी मला सांगितलंही नव्हतं. इन्सिक्युअर माणूस आहे हा. मला माहित असतं तर मी आले नसते. थांबा यार, झालं नाही यार तुम्ही. आम्ही थांबू शकत नाही. निघतो. चल. प्लीज निघा. चल, वहिनी. आम्ही बघतो पिक्चर. हा येतो तुम्ही मी. जा. येतो. वहिनी भाऊजी, फक्त जाता जाता एवढंच सांगतो की भरल्या पाण्यात घरातनं डोळे कधी बाहेर काढायचे नाहीत. काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? काय बोलताय? अहो भरल्या घरात डोळ्यातून पाणी काढायचं नाही. वहिनी वहिनी कशा? भाऊजी, मला बहीण नाहीये वहिनी. भाऊजी, भाऊजी मला पण 4 भाऊ आहेत भाऊजी. हे वाक्य आनंदाने घ्यायचं असतं. मला पण 4 भाऊ आहेत. हे दुःख मानणारं काय आहे? बसा तुम्ही. काय बोलतेस तू? ऐक. वहिनी तुमच्या चेहऱ्यात मला माझा चुलत भाऊ दिसतो. ए, चुलत बहीण दिसते. चुलत बहीण, चुलत वहिनी, बहीण. तू माझे भाऊजी, मी बहीण वाटते तुम्हाला? मी तुम्हाला आजपासून ताई म्हणू? हो दादा. ताई. नुसतं ताई नाही, हातीमताई म्हण. हातीमताई. चेहरा बघ कसा झालाय तुझा. कसं रडताना कशी दिसतंय बघ जरा तू चेहरा. तिला वाटेल ते बोलायचं नाही. माझी ताई आहे ती. तुझी दुसरी बायको असली म्हणून काय झालं? काहीतरी काय बोल? एक मिनिट. काय बोललात भाऊजी? माझी ताई आहे ती. नाही, त्याच्यानंतर काय बोलला? तुझी दुसरी बायको असली म्हणून काय झालं? कुठली दुसरी बायको? ही ह्याची दुसरी बायको आहे. अरे नाही रे. ए पशा, ए पशा, काय रे, काय करतोय? अरे नको रे नको. ऐक ऐक ईशा, आतापर्यंत मस्करी होती, आता जरा सिरियस व्हायला लागला आता. नाही ए ईशा, ऐक. दुसरी बायको म्हणजे काय? काढलास मर्द टांगेवाला, काढलास खेचून. दुसरी बायको म्हणजे काय? ऐक ईशा, ईशा काय बोलताय ते? माझं बोलू दे. पहिली बायको कोण आहे? अगं बायको पहिली कोण आहे? तू. कोण आहे पहिली बायको? तायडे काय व्हेरिएशन्स आहेत यार. आई मी सांगतो ह्याच्यापेक्षा चांगले व्हेरिएशन ही बाई देते. 100%. गप्पा बस रे. व्हेरिएशन नको घेऊ. माझा संसार मोडाला. हे प्रमोशन करायला तर संसार मोडाला आला तुम्ही मला मला. मला सांग, त्या दिवशी माझी सेटवर ओळख करून दिलीस खांद्यावर हात टाकून, ही माझी बायको. ती कोण होती? अरे कोणी नव्हती. कोण काहीतरी बोलत. ऐक माझं. स्वप्नील तुला आठवत मला आठवतंय. तू त्या दिवशी आला पण नव्हतास. अरे म्हणून तर मला आठवतंय. मला आठवतंय वहिनी. मुलगी होती, पोपटी रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची काय समय पॅन्ट. अरे पॅन्टचा कलर लक्षात आहे सम्या. अरे नाही ते. शी सम्या शी. अरे वदवून घेतला यार माझ्या तोंडून. मस्त झालं तुमचं प्रमोशन. अरे यार बस करा यार तुम्ही. काय अरे वा, ए थांबा एक मिनिट. काय झालं? जपान मध्ये भूकंप. काय काय? कुणी बोललं का? मला मंजूचा फोन लावायचा आहे. काय रे माझा पासवर्ड? हा, मंजू माझ काळीज. तुला तरी पटतंय का? म्हणजे तुला तरी पटतंय का हे? ए नाही रे, नाही रे. सायलेन्स. हॅलो? सम्या फोन लागतोय. नाही रे. हॅलो मंजू. हा अगं नाही, ते जपानमध्ये भूकंप झाला ना, तर म्हटलं तुला विचारावं बरी आहेस ना? हा ओके, काळजी घ्या. त्या बरी आहे ना? जपानला हा? आहेत. जपानला आहेत मंजू वहिनी. नाही, ती घरी आहे अंधेरीत. मग भूकंप? अहो ते काय जपानमध्ये भूकंप झाला ना, तर मला काळजी वाटायला लागली, पाल्पिटेशन वाढलं, म्हटलं विचारावं बरी आहेस ना? जपानला भूकंप झाला, हा वर्सोवाला फोन करून विचारतो तू बरी आहेस का? ते माहित आहे. खड्ड्यात गेला पर्यंत किती खोटारडे पण तुला कळत कसं नाही आहे यार? अरे बस करा यार, जा आता. ठीक आहे ठीक आहे. नाही ठीक आहे ना, एक मिनिट निघा. चल. मी 30 वेळा हा पैशाचं बोलून टाक. नाही भाई व्यवहार आहे पैसा. वहिनी एक मिनिट. एक मिनिट. आई समोर नको. पशा एक मिनिट. वहिनी माफ करा, मी थोडा स्पष्ट बघताय. तुम्ही बसा बसा. अरे जेव्हा प्रसादला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. भाऊजी पशा बोल. बोला. पशा घाबरू बोल. नका. भाऊजी बोलून टाका. काय झालंय? ताई काय झालंय, हा दर महिन्याला मला पैसे देतो. गेले 2-3 महिने त्यांनी पैसे दिले नाहीत. मी मेसेज करतो त्यावर रिप्लाय पण करत नाही. कसले पैसे? असले पैसे. तुला माहित नाही ताई?
काय नाही. ते ह्याचं स्किट पडतं ना पण तरी मी कधी कधी जाऊन मिठी मारतो त्याचे ते मला पर मिठी 1,500 रुपये देतो माहिती नव्हतं तू अरे अरे पाप म्हणतात त्याला पाप पाप काय बोलतोय 1,500 रुपये देता तुम्ही फक्त मिठीचे? अगं नाही. अरे भाऊजी मी विचारच करत होते की मला तरी एकदा पण एक क्षण पण हसायला येत नाही यांचं स्किट बघताना. मला पण येत नाही. हे काय येतात मिठी मिठी मारायला? माझं घर लोन आहे ना घराचं पैसे कमवायला लागतात मग माझे रेट ठरलेले आहेत मिठी 1,500 बहारदार 500 रुपये वा छान 300 रुपये शिट्टी 100 रुपये जी वाजवतच नाहीस तू सही वाजवते तू फक्त ऍक्शन करतोस तिकडे. अरे अर्धे देतो रे मी तिला आत आजकालची सगळी तरुण पोरं ते असं डीलिंग करतात त्यांना काय मेहनत करून यश मिळवायचंच नाही ना म्हणून हा सोपा मार्ग निवडतात माझ्याशी डील करतात कौतुकाचं पैसे. एक मिनिट भाऊजी म्हणजे बाकीचे लोक पण हे करतात? सगळे तुमचा तो ओमकार राऊत 4 वाउचर आहेत कसं काय? माझ्यामुळे 50% माल देतो भाऊजी मग तुमचा तो हा पृथ्वी प्रताप एक मिनिट, हास्य जत्रेमध्ये पृथ्वी प्रताप कोण आहे? नाही का ज्याचा अभिनय लपवायला गोस्वामी वेगवेगळे वीग आणि मिशा मागवतो तो आहे रे तो त्याचं कौतुक मी करायचं मी त्याचं कौतुक करायचं मी करता पण तुम्ही कारण 75% देतो मला तो प्रभाकर मोरे ते पण देतात काय पैसे? नाही प्रभाकर मोरे आणि अरुण कदम यांना मी देतो पैसे व्हॉट अन ऍक्टर प्रभाकर मोरे when he comes on the stage he owns the stage भारी आहेत माझे पण फेवरेट आहेत. कुठल्या लेवलला आणलाय तुम्ही हा शो कळतंय तुम्हाला? 900 एपिसोड बरं चाललं होतं हा एक स्किट करायला आला कुठे आणलात हा शो कळतंय का तुला? रेट इज रेट, रेट इज रेट. तर तेव्हा मला जर पैसे दिले तर बरं होईल माझं घर आहे ना माझं लोन काय मिळालं रे हे सगळं कळून तुला माहितीये का पुढचे 10 दिवस असं वाचलो का करता यार हे? भाऊजी 1,000 रुपये ठेवा कोणाला सांगू नका हे काय करतात ओके. ते हसवायला पैसे विसे देतात ते बाहेर काढू नका हं? वहिनी मला घ्या ना. अरे पण तो नाहीच आहे हास्य जत्रे तो नाहीच आहे हास्य जत्रे. कळलं लोकांना तर काय म्हणतील? अरे प्रसाद जाईल आपली गप्पा बसा तुम्ही. स्वप्नील काय चाललंय तुमचं? ही पण आली हास्य जत्रेच्या इतिहासातलं पहिलं स्किट आहे ज्यात समोर कोणीच नाहीये अरे काय हे प्रसाद कमाल करतो स्वप्नील तुम्ही ना ज्या घरी जाता पॅम्पलेट द्यायला तिथेच रमता माझी सी आणि डी विंग मध्ये पॅम्पलेट्स वाटून झाली सुद्धा वेड्यांनो. स्पीड आहे तुझा खरंच समीर अरे सोनाली अरे तुम्ही दोघं समीरच्या घरी आला का? अरे कसा आहे समीर? हाय बायको त्यांची बायको. हाय वहिनी किती छान वाटलं भेटून. काय अगो बाई कशी आहे तब्येत? बापरे बरं वाटतंय ना आता? म्हणजे ना स्किट एखादं पडतं ना किंवा पंचेस बसत नाहीत तेव्हा मी समीरला विचारते तेव्हा त्यांनीच सांगितलंय तुम्हाला काहीतरी असाध्य दुर्धर रोग झालाय ना त्यामुळे समीरचं परफॉर्मन्स मध्ये लक्ष लागत नाही कारण त्याला घरची सगळी कामं त्याला करावी लागतात. तो तर मला म्हणाला आता कधी म्हणून तर त्यांनी दुसरं लग्न केलंय ना. टाकल्या ईशा नको करू अगं हे सोनाली काय चाललंय तू काय बोलतोस? अरे तुला नाही.